आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। बारामतीकडे येत असताना, मुंबईहून बारामतीकडे येत असताना बारामती जवळच त्यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांच्याबरोबर अन्य 5 व्यक्ती होते, लेफ्टनंट होते, पायलट होते, एक महिला पायलट होत्या, त्याचबरोबर त्यांचे बॉडीगार्ड होते आणि 2 त्यांचे शिवसहायक होते। अशा 6 जणांचा मिळून अपघाती मृत्यू झाला आणि महाराष्ट्रावर शोककळा पसरली। खरं तर अजित पवार ही व्यक्तिमत्व असं होतं, वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या तिन्ही गुणावर ते संपन्न असं व्यक्तिमत्व होतं। डॅशिंग, रोखठोक आणि सडेतोड बोलणारं व्यक्तिमत्व होतं। मग तो व्यक्तिमत्व होतं त्यांच्या मनामध्ये एखाद्या विरोधी आघाडी असेल, विरोधी व्यक्ती असेल, मनामध्ये कधीच त्यांच्या शंका, जे काय बोलायचं ते स्पष्टपणे तोंडावर बोलणारं असं व्यक्तिमत्व होतं आणि ते आज महाराष्ट्रामधून निघून गेलेलं आहे। खरं तर कुणालाच अजूनपर्यंत पण पटत नाही, ही घटना सकाळी 11 वाजता घडलेली आहे, पण कुणाला सध्या पटत नाही की अजित पवार निघून गेलेले आहेत। आणि एक नेता कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण जर महाराष्ट्रातल्या नेत्यामध्ये द्यायचं असेल तर ते अजित पवार नावाचं व्यक्तिमत्व होतं ना, ते आज आपल्यातून निघून गेलेले आहेत, पण बऱ्याच जणांना वाटत नाही की ते अजून आपल्यातच आहेत असं व्यक्तिमत्व होतं। खरं तर अजून 20 वर्षे म्हणजे 2 दशक ते या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोखठोक आणि सडेतोड बोलणारं व्यक्तिमत्व राहिलं असतं जर विमानाचा अपघात झाला नसता। एवढं मोठं व्यक्तिमत्व आज आपल्या सगळ्या महाराष्ट्रातून, या देशातून हरपलेलं आहे। आज ते काळाच्या पडद्याआड निघून गेलेले आहेत। उद्या सकाळी त्यांना बारामती येथेच 11 वाजता शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार त्यांचा होणार आहे। त्यांना तिथं त्यांचं जे आहे पार्थिव आहे ते आता संध्याकाळपासून ते उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या अजित पवारवर प्रेम करणारे महाराष्ट्रातून करोडो व्यक्ती आहेत, ते त्यांचं दर्शन घेणार आहेत। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सर्वच शिरोळ तालुका लोणारी समाजातील एक नागरिक, शिरोळ तालुका लोणारी समाज सेवा संघाचे संचालक मंडळ पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, सचिव आहेत, खजिनदार आहेत, सदस्य आहेत, हे सगळेजण आम्ही आज या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। 1-2 मिनिटं आपण सर्वजण अजित पवार यांना श्रद्धांजली वाहूया। अजित पवार यांना लोणारी समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली। आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रावर ज्या वेळेस अन्याय होईल त्यावेळेस अजित पवार पुन्हा जन्म घ्यावे अशीच आम्हा सर्वांची इच्छा आणि अपेक्षा आहे।